सावरकर स्मारकाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ। शहरातील स्वातंत्र्यवीर वीर सावरकर स्मारक हे जीर्ण झाले होते, तसेच त्याची दुरवस्था झाली होती। त्यामुळे स्मारकाचे सुशोभीकरण व नूतनीकरण कामाचा शुभारंभ आज पालकमंत्री गिरीशजी महाजन यांच्या मार्गदर्शनात भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। तर माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या संकल्पनेतून व सततच्या पाठपुराव्यामुळे महापालिका विकास शुल्क निधी अंतर्गत या पुतळ्याच्या सुशोभीकरण व नूतनीकरण कामासाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्चाच्या कामातून मंजूर करण्यात आले होते। सुमारे 1 कोटी खर्चाच्या या कामात पुतळा परिसर सुशोभीकरण, रेलिंग, छोटा बगीचा कामाचा समावेश आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी केले, तर महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले की वीर सावरकर यांचे स्मारक हे गेल्या अनेक वर्षापासून सर्वांना त्याग व देशाकरिता बलिदान कसे दिले जाते यांचा संदेश देत आले आहे। माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या पाठपुराव्याने आज सुमारे 1 कोटी रुपये खर्चाच्या स्मारकाचे नूतनीकरण होऊन कायापालट केला जाणार आहे। खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितले की प्रतिभाताई चौधरी माजी महापौर यांना जरी 8 महिन्याच्या कालावधीत अत्यंत कमी कालावधीत मिळाला, त्या कालावधीत त्यांनी भाजपाने दिलेले धुळेकरांना वचन पूर्ण करण्याचे काम त्यांनी केले आहे। तर 2 दिवसाआड पिण्याचे पाणी असो वा वीर सावरकर यांचे स्मारक असो, विविध कामांसाठी त्या आग्रही राहिल्या होत्या। या स्मारकाच्या शहराच्या वैभवात निश्चितच भर पडेल। विभाग संघ संचालक प्रशांत मोराणकर यांनी देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाला मदनलाल मिश्रा, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, विभाग कार्यवाह राजेश पाटील, शहर संचालक संजय देसले, माजी शहर संघ संचालक साहेबचंद जैन, विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील, मनपा शहर अभियंता कैलास शिंदे, नाशिक विभागीय अध्यक्ष महेश मोडे, प्रदेश उपाध्यक्ष सौ जयश्रीताई अहिरराव, माजी सभापती सुनील बैसाने, माजी नगरसेवक नरेश चौधरी, प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष सौ मायादेवी परदेशी, माजी सभागृह नेत्या सौ भारतीताई माडी, प्रदेश सदस्य डॉक्टर माधुरी बापना, महिला भाजपा अध्यक्ष सौ वैशालीताई शिरसाट, सरचिटणीस ओम खंडेलवाल, यशवंत येवलेकर, पृथ्वीराज पाटील, चेतन मंडोरे, आर्किटेक्ट योगेश ठाकरे, प्राध्यापक सागर चौधरी, अरुण पवार, अमोल चौधरी, हेमंत मराठे, संजय बोरसे, डॉक्टर महेश घुगरी, शेखर कुलकर्णी, नंदू कुलकर्णी, सौ निशा चौबे, सौ गीता कटारिया, सौ आरती महाले, सौ आरती पवार, सौ मंगला पाटील, सूरज चौधरी, अजय कासोदेकर, प्राध्यापक अतुल पाटील, प्राध्यापक संजय देवरे, प्राध्यापक जयेश कोरसकर, प्राध्यापक चेतन देवरे, बिपिन रोकडे, कमलाकर पाटील, संजय वानखेडकर, राजेंद्र मोरे, अण्णासाहेब खेमना, डॉक्टर चेतन पाटील, मुन्ना सितोळे, चंद्रकांत महाजन, वैभव सयाजी, आदित्य शहा, योगेश चौधरी, विकास चौधरी, दिनेश चौधरी, सचिन आखाडे, जिग्नेश खैरनार आदी सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर कामाचे सूचक व निमंत्रक माजी महापौर प्रतिभाताई चौधरी आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या सावरकरांच्या स्मारकाचे सुशोभीकरण कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। प्रमुख मान्यवर उपस्थित झालेले आहेत। मी एकच सांगेल सगळ्या मान्यवरांना की आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते यांनी जो शब्द दिलेला होता धुळेकर जनतेला की सावरकरांचं स्मारक आम्ही करणार आहोत, ज्या वेळेला पांजरा नदीकाठी सभा घेण्यात आलेली होती, धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, त्यावेळेला आपले तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि आपले गिरीशभाऊ महाजन, तसेच धुळे शहराचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुभाषबाबा भामरे, तसेच विधानसभा प्रमुख अनुपय्या अग्रवाल, तसेच महानगराचे जिल्हा अध्यक्ष गजूशेठ अंपळकर यांनी धुळेकर राजवर्धन कदमबांडे बाबासाहेब यांनी जो धुळेकर जनतेला जो शब्द दिलेला होता की सावरकरांचं स्मारक आम्ही करू असा शब्द दिलेला होता, त्या दिलेला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेला शब्द पाळण्याची संधी मला मिळाली। मी फार भाग्यवान आहे की सावरकरांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकाचं कामाचं जी महानगरपालिकेच्या विकास शुल्कमधून तरतूद मी महापौर असताना या कामासाठी 1 कोटीची तरतूद केलेली आहे आणि त्या कामाचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे। सावरकर हे 28 मे 1883 मध्ये यांचा नाशिक जिल्ह्यातील बहूर या गावी जन्म झाला
त्यांचे वडील दामोदर पंत आणि आई राधाबाई यांना 3 अपत्य होते। त्या 3 अपत्यापैकी 2 नंबरचे आपले सावरकर हे होते। त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि लहान बंधू नारायण सावरकर असा त्यांचा परिवार होता। परंतु लहानपणापासूनच सावरकरांना स्वातंत्र्य देशभक्ती त्यांच्या कणाकणात भरलेली होती। एक थोर देशभक्त, साहित्यिक, कवी, थोर समाज सुधारक असे आपले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी खूप मोठा लढा दिलेला आहे। त्यांना 50 वर्षाची अंदमानच्या तुरुंगामध्ये जी शिक्षा झाली होती ती शिक्षा भोगत असताना त्यांचा आतोनात छळ करण्यात आला। तेलाच्या गाण्याला त्यांना बैलासारखं तिथे सावरकरांना जुंपण्यात आलं। नारळाच्या काथ्या कुटायला लावल्या। तसेच अनेक प्रकारच्या वेदना, अनेक प्रकारचा छळ त्यांचा त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारने केला होता। असे थोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज भूमिपूजनाचा आणि नूतनीकरणाचा स्मारकाचा शुभारंभ होत आहे। महापालिका आलेली आहे आणि त्या माध्यमातून वीर सावरकर त्यांचा इतिहास जाज्वल्य देशप्रमाणे भरलेला आहे। हिंदुत्व काय आहे ते कार्यकर्त्याची म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। कारण वीर सावरकरांचं चरित्र आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि मुळातच भारतीय जनता पक्षाचा जो गाभा आहे ती त्यांची शिकवण आहे। आणि म्हणून अशा थोर पुरुषाचं स्मारकाचं सुशोभीकरण आपली सत्ता बसल्यानंतर नाही होणार तर केव्हा होणार। आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाने, आमच्या सगळ्यांच्या आग्रहाने आपल्या महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या कालावधीत ते करायला मिळालं। काही तुम्ही खरंच नशीबवान आहात। आणि म्हणून एक अतिशय सुंदर स्मारक व्हावं अशी अपेक्षा आहे। अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन बाकी आहे। आपल्याला शुभेच्छा देतो।